किती वाजल्यात आता? 2 वाजल्यात. अजून भाकरी कालवणच चालू आहे. सकाळपासून काय सकाळपासून केलंस? भाकरी कालून तुझ्या लेकाच्या मागे पळते. कुलूप आंघोळ करूस त्याला तर पळता त्याला तरी कुलूप येतंय. लावून घेतलं कुलूप, आणि त्याला आंघोळ करूस तर कुलपाला दगड घालीत होता. आणि कस तरी आंघोळ केली, त्या शेड मधले पिल्ले बाहेर आणतोय, हिथं आणून दारात बसविला की चिंगाट तिकडं पळतोय. हिथं दारात एवढी मोठी तूर आहे, घरामागं जेवारी काय म्हणतेत ना, सांभाळून करून माझ्या जीवाला कारकासा. मला काय तुझं पोरक ऐकत नाही, माझ्या ताकदीच्या बाहेर गरीब आहे काय गरीब नाही बारकुस. तुझी माझी, मी कशी सांभाळीन. चेष्टा नाही, मजाक नाही, काय नाही. सगळ्या बिबट्याचं मरणाचं भी वाटतंय. आणि पोरग चिंगाटू घरातून बाहेर येऊस तर तबा तिकडं पाल खाली त्या आपल्या खालच्या रानाच्या कोपऱ्यात. तू पळतो का कुठं बी? बघ मम्मा म्हणली उद्यापासून येऊ नको. आता कुठं जाणार आहेस? कुठं जाणार आहे वागे आता तू? जेवारी आली इकडून, जेवारी इकडून तूर आणि पळत आहे चिंगाटच. मला काय गटत आहे का ती? अगं त्याला तेवढ्याशा पायाने का पळणं होणार आहे ग? मला बुटकुले गटत आहे काय? पाय. आणि पुन्हा हा म्हणलं की हा बा एवढा दगड घेऊन बसले. हा आलाय, मी जिमला गेलोय, ताकद दाखवित आहे मला. मग तू जिम मारतोय ना? जिम मारतोय, मग त्याच्या बापाला ते बिबट्या ऐकन का? त्याला तर नाहीच ऐकायचं. ऐकन. हो ऐकन. बिबट्या कुणाला ऐकत असतो कुठं? मरणाचं बेजार करीत आहे माणसाला इथं. अगं ते व्यायाम करते, रनिंग असते चिखलाचा त्याची. एवढा चिकुला आणलाय ते ह्याच्यात भरून, कॅरी बॅग मध्ये भरून, आणि तुझ्या बापाच्या अंगावर घातलाय बघ हे चपली चिकुल. त्यांच्या डोक्यापासून त्यांना नाव घातलंय त्यांनी. रनिंग सुरू असते ना त्याची. रोडनी करा बाई तुमची रनिंग. रोडनी तेवढं हे होत नाही ना. तुम्ही दोघं बी रनिंग करा आणि त्याला बी रनिंग करा. माझ्यात काय ताकद राहील ना तुझ्या शेगडीचं लेकासंग. बटन म्हणते बंद करू. करा करा करा. तू मला ताकद राहिली नाही तुझ्या लेकासंग रनिंग करायचं. कुलूपच नाही लावलं त्याला, चावी तुलाच पडणार येऊन दे त्याला. 10 बार झाला आता ते आणायचे निघून घालायचे सकाळपासून. वडत्या कुलपाला खाली तू ताकद आहे जणू जिमला जातो. चावी 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 कुलूप खाली वड ना, त्याला बिना चावीच आहे ते. चावी दी असं म्हण ना. अरे वागा असं वडायचं खाली त्याला. म्हण ना चावी नाही चावी. लावली, वडायचं वडायचं ते कुलपाला खाली. जा वाढ जा, वडलं की निघत आहे. म्हण पप्पा म्हण ना मान. मला नाही कळत. ते शिकवितोय, तुम्ही जा त्याच्यासोबत. हा काय करायचं? खाली वडायचंय. वडायचं. म्हण वडा म्हण वडा. म्हण ना वडा. तुझ्या बापाला एक भाकर केली, बटाटा केलं, त्यांना तिकडे जेवाय वाढलं, पुन्हा इकडं चूल पिटवली, पुन्हा इकडं भाकरी चालू. आता जेवलं रे 2-2:30 वाजता. अहो मी तर तेवढं बी जेवले नाही, चहाचा कप पेलेले. जसं हे पोरग जन्मलंय का तशी मला 3 टाइम तर भाकर नाहीच नाही, पण मला 2 टाइम सुद्धा येळावर नाही. आणि लोकांचा दुसरा टाइम जेवायचा. आमचा पहिलाच टाइम नाही. भाकरी करायची. आणि सकाळी ते यायच्या आधी लोक 4 लेकर सांभाळते, सांभाळते, तुला नाही एक सांभाळते. सांभाळणं व्हायना गे. तू मायेस, तू काय करतीस? अगं आजी सांभाळते नाही की. तू काय करती? मी सांभाळते की. काय सांभाळती? हानू हानू कसं व्हायना सांभाळते ना. काय त्याला सांभाळायला. माझ्या मागे एक लपडं नाही म्हणे ती, एखादी माईच्या मागे दारे चालू आहे, एक म्हैस आहे, एक दणगाळा लागलेलं कोरडू आणून ठुलय, ते 5-6 पिल्ले आणून ठुलेत, त्या 100-200 कोंबड्या आहेत. वाव, हे तर कलरचे इथं. कुत्र्याचं पिल्लू आणून ठुलय माझ्या मुळावर तुझ्या बापानी. पुन्हा ती शिळी, ते करड, ती म्हैस, ती शिळी सकाळपासून येडे घालते, तिला खायला नाही. कितीला आणलं हे एक? कलरचे इथे तर मी म्हणलं साधे इथं. मांजर खाईन. त्यांना येताना काय कुठं आणायचं कळलं नाही. चिचू चिचू.